शेतकऱ्यांसाठी 30 जानेवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी सुद्धा आलेली आहे। शेतकऱ्यांना लवकरच जे आहे ते आता पैसे मिळणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्हाला सर्व निर्णय काय शेतकऱ्यांबाबत झालेले आहेत संपूर्ण पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या। तुरीचे दर पोहोचले 10,000 रुपयांवर। आठवड्यापासून दरात सातत्याने सुधारणा। कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांचे दर कोसळत असताना तुरीच्या दरात सातत्याने सुधारणा दिसून येत आहे। मागील आठवड्यात तुरीच्या दरात 400 रुपयांची सुधारणा झालेली असून नवीन तुरीला 8,900 ते 9,700 रुपये दर मिळाला। आता दर 10,000 रुपयांच्या पुढे गेलेले आहेत। तर राज्यभर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी। फळबागांसाठी 21 कोटी अनुदान बँक खात्यात लवकरच जमा होणार। भाऊसाहेब फुडकर योजना। राज्यात चालू हंगामात फळबाग लागवड केल्यानंतर अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच 21 कोटींपेक्षा जास्त रकमेचे वाटप होईल, अशी माहिती फलोत्पादन विभागाच्या सूत्रांनी जी आहे ती दिलेली असून कृषी खात्याने यंदा राज्यभर किमान 60,000 हेक्टरवरील नवीन बागांसाठी अनुदान वाटण्याची तयारी केलेली होती। परंतु अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ सदृश स्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांना नव्या बागा लावण्यात आकडता हात घेतला। परिणामी यंदा राज्याची नवी लागवड 40,000 हेक्टरच्या पुढे गेलेली नाहीये। तर शेतकरी मित्रांसाठी आता दिलासादायक बातमी आपल्याला पाहायला मिळू शकते। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबाबत आली आनंदाची बातमी। राज्यात 24 जिल्ह्यातील 2,216 कोटी रुपयांचा पीक विमा जे आहे ते मंजूर केलेला आहे। तर त्याबाबत आता सविस्तर बातमी पाहूयात। पीक विम्याची 25% रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। यातील आजपर्यंत 1960 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर सुमारे 634 कोटी रुपयांचे वितरण सुरू आहे, अशी माहिती आज मीडियाला कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये दिलेली आहे। तर 24 जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीला अनुसरून संबंधित किंवा कंपन्यांना 25% अग्रिम पीक विमा रक्कम देण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या स्तरावर अधिसूचना काढण्यात आलेल्या आहेत। मात्र त्याविरोधात काही कंपन्यांनी जिल्हा प्रशासन व विभागीय स्तरावर अपील केलेली होते। तर आता शेतकरी मित्रांसाठी इथून पुढे दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल। यावेळेस बजेटमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज। तर चला पाहूयात अपडेट। तर इथे पाहू शकता आपल्याला राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम म्हणजेच की सध्या जर पाहायला गेलं देशभरात आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्पात काही मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात। तर असे जाणकारांचे म्हणणे आहे। या अर्थसंकल्पात मोदी सरकार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, रोजगार आणि ग्रामीण पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता। पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता वाढण्याची शक्यता। पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत सरकार जे आहे ती लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते। 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी या योजनेच्या कक्षेत येतात। या योजनेअंतर्गत त्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत जी आहे ती दिली जाते व हे पैसे 3 समान हप्त्यामध्ये दिले जातात। ही योजना सुरू झाल्यापासून शासनाच्या कृषी बजेटमध्ये आपल्याला जे आहे ती 50%हून अधिक निधी या योजनेवर खर्च झाला आहे। पहिल्या वर्षी सरकारने या योजनेसाठी 75,000 कोटी रुपयांची घोषणा केली होती। अंतरिम बजेटमध्ये अर्थमंत्री पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता 8,000 ऐवजी 9,000 रुपयापर्यंत वाढवू शकतात। याचा परिणाम GDPवर 0.1% होईल। त्यामुळे सरकारला योजनेवरील खर्च वाढविण्यासाठी फारसा त्रास होणार नाहीये। तर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आता म्हणावंच लागेल। तर आता माणिक चव्हाण वाहनाच्या द्राक्ष बागांवर कुऱ्हाड। बाजारभावाअभावी शेतकऱ्यांवर बागा तोडण्याची वेळ। माणिक चव्हाण वाहनाच्या द्राक्ष बागांवर शेतकऱ्यांकडून कुऱ्हाड चालवली जात आहे। नवीन वाहनामुळे द्राक्षांमुळे बाजारातील कमी झालेल्या मागणीमुळे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची स्थिती आहे। त्यामुळे बागा तोडण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत। तर इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील द्राक्षांच्या आगारात आता माणिक चव्हाण बागांची जागा
इतर वाहनांची द्राक्ष घेत आहेत. द्राक्षाचे आगार म्हणून परिचित असलेल्या तालुक्याच्या पश्चिम भागातील बिरगुंडी, बोरी, भरणेवाडी, कळस, सरनस, काजड, शिंदेवाडी भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या द्राक्ष बागांवर कोयता चालविला आहे. यंदा राज्यामध्ये द्राक्षाला अपेक्षित बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. यातच काळ्या द्राक्षाच्या तुलनेत पांढऱ्या द्राक्षाला जे आहे ते निच्चांकी दर मिळत आहे. वातावरणातील बदल, मान्सूनोत्तर पाऊस याचा बागावर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांसाठी ही आत्ताची बातमी जी आहे ती सध्या जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही चिंताजनकच बाब म्हणावं लागेल. तर शेतकऱ्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आलेली आहे. त्यापूर्वी आपण एक छोटीशी बातमी जाणून घेऊया. टोमॅटो, लसूण, घेवड्याच्या दरात वाढ. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत 90 ट्रक फळभाज्यांची झाली आवक. गुलकोटी येथे आपल्याला जर पाहायला गेलं तर गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो, लसूण, सिमला मिरची आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली होती. इतर बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर होते. परराज्यातून झालेल्या आवकीमध्ये कर्नाटक, गुजरात येथून हिरवी मिरची सुमारे 8 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 3 टेम्पो, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून 3 टेम्पो शेवगा, राजस्थान येथून 10 टेम्पो गाजर, कर्नाटक येथून पावटा आणि घेवडा प्रत्येकी 3 टेम्पो, मध्य प्रदेश आणि जयपूर येथून 15 ट्रक मटार, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे 6 टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकीमध्ये सातारी आले सुमारे 600 गोणी, भेंडी, कोबी, हिरवी मिरची, कारली प्रत्येकी 5 टेम्पो, गवार 3 टेम्पो, टोमॅटो सुमारे 8000 कॅरेट, काकडी 8 टेम्पो, सिमला मिरची आणि फ्लावर, तांबडा भोपळी प्रत्येकी 10 टेम्पो, तर कांदा सुमारे 100 ट्रक आणि इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा 50 टेम्पो आवक झालेली होती. तर फळभाज्यांचे 10 किलोचे भाव, कांदा जे आहे ते आपल्याला 80 ते 130, बटाटा 120 ते 170, लसूण 2700 ते 3200, आले सातारी 780 ते 820, भेंडी 400 ते 600, गावरान गवार 600 ते 800, टोमॅटो 200 ते 300, दोडका 400 ते 500, हिरवी मिरची 300 ते 500, दुधी भोपळा 100 ते 200. अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे. तर शेतकरी मित्रांसाठी सध्या स्थितीला तरी भाजीपाल्याच्या संदर्भात आनंदाची बातमी म्हणावं लागेल. कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन सुरूच. मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटी येथे बैठकीचे केले आयोजन. मराठा आरक्षणाबाबत सगळे सोयऱ्यांना लाभ मिळण्यासाठी शासनाने राजपत्रित आदेश काढला, परंतु त्याची जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही व अंतरावली सराटीसह राज्यातील आंदोलकांवरील गुन्हे शासन रद्द करीत नाहीये तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं जरांगे पाटील यांनी सांगितलेले आहे. शेअर मार्केट बाबत मोठी बातमी. टाटा टेक्नॉलॉजीज एलटीडी शेअर्स, ग्लोबल इंजिनियर आणि प्रोडक्ट बाबत आता बातम्या आहे. ड्रीम लिस्टिंग नंतर आता टाटाच्या कंपनीला बंपर नफा. शेअर मध्ये 2 महिन्यात 103 कोटी वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. 130% जी आहे ते आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे. तर शेअर मार्केट बाबत सध्या स्थितीला सर्वात मोठी बातमी आपल्याला जी आहे ती पाहायला मिळत आहे. रोजची रोज बातम्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.